Hello dear students, let us continue the IUPAC nomenclature that we were discussing in the previous video. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अल्किन्स, अल्काइन्स आणि अल्केन्स यांचे IUPAC पद्धतीने नॉमेनक्लेचर कसं तयार करायचं. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं बघा, फक्त स्पेसिफिकली अल्किन्स आणि अल्काइन्स यांची नावं तयार करताना आपल्याला रूट वर्ड्स यूज करायचे आहेत. 10 रूट वर्ड्स काय काय आहेत हे तुम्हाला मी सांगितलेले आहेत. ते रूट वर्ड्स फक्त अल्किन आणि अल्काइनसाठी वापरायचे बरं काय. बाकीच्या फंक्शनल ग्रुपसाठी वेगळी पद्धत आहे, ती काय आहे ते आज आपण बघणार आहेच. रूट वर्ड झाली नावाची सुरुवात. नावाचा शेवट होतो त्या हायड्रोकार्बनमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ बॉन्ड्सवरून. डबल बॉन्ड असेल तर नावाचा शेवट ENE न करायचा, ट्रिपल बॉन्ड असेल तर नावाचा शेवट YNE न करायचा. सो हे झालं अबाउट अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आज आपण पुढचे 5 जे फंक्शनल ग्रुप्स आहेत, कारण त्याच्यातला इथर आणि ईस्टर हे जे 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत त्याचे तुम्हाला एक्झाम्पल्स नाही विचारले जात किंवा IUPAC नाव तयार करायला इथर आणि ईस्टरबद्दल विचारलं जात नाही. बाकीचेच राहिलेले म्हणजेच कुठले कुठले हॅलोजन, अल्डिहाइड, कीटोन, कार्बॉक्झिलिक ॲसिड आणि अमाइन्स हे 5च फंक्शनल ग्रुप्स आहेत. एक एक्झाम्पल मी इथं दाखवणार आहे. त्या 5 फंक्शनल ग्रुप्स कसे कसे अटॅच करायचे आणि त्या हायड्रोकार्बनचं नाव कसं तयार करायचं एक एक्झाम्पल घेऊन बघूयात आपण. सो मी एक फॉर्म्युला देते, CH3, CH2, CH2 आणि CH2OH. ओके, पहिला फंक्शनल ग्रुप आपण घेतला हा म्हणजे हा कुठला आहे, कसे ओळखायचे ते मात्र लक्षात ठेवा. हे OH लिहिलेलं दिसलं की समजून जायचं तो अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे. COOH दिसलं कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. CHO दिसला अल्डिहाइड आहे. C डबल बॉन्ड O नुसता दिसला कीटोन आहे. NH2 दिसला अमाइन आहे. कसे कसे ओळखायचे बघा ह्याच्यामध्ये इथे दाखवते. OH असेल अल्कोहोल, त्यानंतर CHO असेल अल्डिहाइड, COOH असेल तर तो आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड, नुसता CO असेल तर तो आहे कीटोन आणि NH2 वेगळाच आहे अमाइन. हे 5 वेगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत. आता ह्या 5च्या फंक्शनल ग्रुप्सचं आपण या एक्झाम्पलमध्ये पुट करूयात आणि त्यांची नावं कशी तयार होतात ते बघूयात. अजून एक राहिला, दॅट इज हॅलोजन. हॅलोजनमध्ये वेगळ्या येतात फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन असेल तर फ्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, क्लोरीन असेल तर क्लोरो, आयोडीन असेल तर आयोडो असे प्रिफिक्सेस लागतात. बाकी सगळ्या फंक्शनल ग्रुप्समध्ये आपण सफिक्सेस यूज करतो. कुठल्याही कंपाऊंडचं IUPAC नावाचे जे काय म्हणत आपण पार्ट्स असतात ते असतात 3. एक म्हणजे त्याच्यामध्ये असणारा पॅरेंट अल्केन, त्यानंतर सफिक्स आणि तिसरा म्हणजे प्रिफिक्स. पॅरेंट अल्केन हा ठरवायचा असतो त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ कार्बन ॲटम्सवरून. ओके, ते सांगतच जाईन मी तुम्हाला, कळेल तुम्हाला त्याच्या पुढे. सफिक्स म्हणजे नावाच्या शेवटचा शब्द आणि प्रिफिक्स म्हणजे नावाच्या सुरुवातीचा शब्द. सो आता हा जो आपला आहे तो फंक्शनल ग्रुप OH, याचं IUPAC पद्धतीनं नॉमेनक्लेचर कसं तयार करायचं ते बघूयात. सगळ्यात आधी आपल्याला नंबर ऑफ कार्बन ॲटम्स शोधायचे आहेत. किती आहे तिथे, देर आर 4 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स मी लिहिले. जे आता आपण ही नवीन सुरुवात करतोय, पहिल्यांदा शिकतोय की नाही. सो मी हे जे सांगते तुम्हाला ह्या स्टेप्स तुम्ही त्या स्टेप वाईजच करायचं. एक्झाममध्ये तुम्ही डायरेक्ट नाव लिहिलं तरी चालेल, पण आता शिकताना मात्र ह्या स्टेप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला समजायला पण सोपं जाईल की नेमकं आपल्याला काय काय शोधून IUPAC नाव तयार करायचं आहे. सो पहिल्यांदा मी सांगितलं कार्बन ॲटम्स 4 कार्बन ज्याच्यामध्ये आहेत असा पॅरेंट अल्केन आपल्याला शोधायचं आहे. पॅरेंट अल्केन 4 कुठल्या कार्बनमध्ये आहेत रे, कुठल्या अल्केनमध्ये 4 कार्बन ॲटम्स आहेत विचार करा. पहिला आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ब्युटेन म्हणजे 4 कार्बन ॲटम्स. सो माय पॅरेंट अल्केन विल बी ब्युटेन. आता ह्याच्यानंतरच्या स्टेपला मला शोधून काढायचं आहे फंक्शनल ग्रुप कुठला आहे. इथे OH ग्रुप जोडला आहे म्हणून माझा फंक्शनल ग्रुप झाला अल्कोहोल. अल्कोहोल फंक्शनल ग्रुपसाठी आपण सफिक्स यूज करतो आणि ते सफिक्स काय आहे, OL. म्हणजे नावाच्या शेवटी OL जोडायचं आहे आपल्याला.
आता ही एवढी सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली. आता वळूयात ह्याच्या IUPAC नॉमेनक्लेचर कसं करायचं. त्यासाठी मला पहिल्यांदा ह्याच्या स्ट्रक्चरचा हे इन्फॉर्मेशन तुम्ही सोबत लिहून ठेवली का बघा, हे तुम्हाला खूप युजफुल आहे. आता 1 2 3 4 कार्बन ॲटम्स आहेत. पहिल्या कार्बनला 3 हायड्रोजन्स जोडलेत, दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन, तिसऱ्या कार्बनला 2, फोर्थ कार्बनला 2 हायड्रोजन आणि 1 OH जोडला आहे. जसा फॉर्म्युला दिला आहे तसं स्ट्रक्चर किती सोपं आहे बघा. जसं दिलं आहे आपल्याला तसं आपण फक्त स्ट्रक्चर तयार केलं आहे, फार काही वेगळं केलेलं नाही आहे. 4 कार्बन सांगितले, 4 कार्बन दिले. इथं डबल डबल बॉन्ड वगैरे असता तर तिथं मेन्शन केलं असतं. ज्या अर्थी डबल बॉन्ड नाही सांगितला इट मीन्स तिथे सिंगल बॉन्ड आहे. आणि मग प्रत्येक कार्बनला जे जे जोडायला सांगितले ते मी जोडलं. आता पुढच्या स्टेपला मला काय करायचं आहे, पहिली स्टेप तर झाली, स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतलं. त्यानंतर मी ही सगळी माहिती गोळा करून घेतली. आता आपल्याला नंबरिंग द्यायचं आहे. ज्या कार्बन ॲटमला फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे त्याला नंबर 1 द्यायचा हे आपण शिकलो आहे. सो इथे हा 1 नंबरचा होईल. बट मध्ये असेल तर आपण कुठला नंबर सिलेक्ट करतो, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे त्याच्यापासून सुरुवातीचा जवळचा कार्बन सिलेक्ट करतो आपण. मग इथे सुरुवातीचा जवळचा कार्बन ॲटम म्हणजे सपोज इथं असता तर हा झाला असता. आपण 1 बाय 1 ते पण बघूयात. आत्ता ह्या कंपाऊंडचं IUPAC नाव तयार करूयात. नंबर 1 दिला. पॅरेंट अल्केनचं नाव मी लिहिलं ब्युटेन. आता बघा IUPAC नाव तयार करताना पॅरेंट अल्केनच्या नावाच्या स्पेलिंगमधला शेवटचा ई बाजूला काढायचा आपल्याला. हे एक मुलं विसरतात, हमखास विसरतात. सगळं बरोबर लिहितात, सगळी पद्धत बरोबर असते आणि शेवटचा ई काढायला विसरतात आणि मग भोपळा मिळतो. सो इथं आपल्याला अजिबात हे विसरायचं नाही. शेवटचा ई बाजूला काढायचा. मग आता स्पेलिंग झालं ब्युटॅन. आता नंबर ज्या कार्बनला तुमचा फंक्शनल ग्रुप जोडला आहे त्याचा नंबरमध्ये लिहायचा आहे. 1 असताना आपण तो नंबर लिहित नाही म्हणून आता इथं नाव काय होईल, मग त्याच्या पुढं नेऊन त्याचं सफिक्स इथे जोडायचं. ओके, मग आता इथं ह्याचं नाव होईल सफिक्स जोडल्यानंतर ब्युटॅनॉल. आता जसं तुम्हाला मी मगाशी सांगत होते, समजा इथं जोडला, या कार्बनला जोडला असता फंक्शनल ग्रुप, तर मग आपण नंबरिंग कसं दिलं असतं, इथून दिलं असतं. जवळचा कार्बन हा आहे, इथून दिला असतं तर ह्याला 3rd नंबर आला असता. सो मी इथून दिला नंबर 1 आणि ज्याला फंक्शनल ग्रुप जोडला आहे त्याचा नंबर 2 झाला. म्हणून मी इथं काय, ह्याचं नाव काय झालं असतं, मग ह्याचं नाव ब्युटॅनॉल नसतं झालं, याचं नाव झालं असतं ब्युटॅन. मग ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडला आहे त्याचा नंबर दॅट इज 2 आणि मग सफिक्स दॅट इज OL. इथं जोडला असता तर काय झालं असतं, इथे पण 2nd नंबर आला असता. त्या केसमध्ये पण त्याचं नाव ब्युटॅन 2OL झालं असतं. सो हा झाला आपला पहिला फंक्शनल ग्रुप दॅट इज अल्कोहोल. आता दुसरा अल्डिहाइड घेऊयात. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप दाखवताना मी आता इथेच चेंजेस करते. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपमध्ये CHO असतो असं तुम्हाला मी सांगितलं. म्हणजेच याच्यात C आणि O मध्ये डबल बॉन्ड आणि एकीकडे H. आता इथे कार्बनची 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली आहे का बघा, 1 2 3 4. हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. C आणि O मध्ये डबल बॉन्ड दाखवायचं आहे आणि एका हायड्रोजन बरोबर सिंगल बॉन्ड. सो दिस विल बी द स्ट्रक्चर ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइड झाला. आता ह्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आपला झाला अल्डिहाइड. अल्डिहाइडसाठीचं सफिक्स आहे AL. पॅरेंट अल्केन आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम्स सेम आहेत. ओके, मग आता ह्याच्यावरून ह्याचं IUPAC नाव कसं होईल बघा. परत नावाचा शेवटचा ई काढला आणि मग त्याच्या पुढे सफिक्स जोडलं ब्युटॅनल. शक्यतो हे डबल बॉन्ड असणारं स्ट्रक्चर सुरुवातीला किंवा शेवटी दिलेलं असतं अल्डिहाइडमध्ये, शक्यतो शेवटच्या कार्बनला. सो हा झाला अल्डिहाइड. पुढचा आहे कीटोन. पुढचा फंक्शनल ग्रुप आहे कीटोन. कीटोन कसा ओळखायचा तर C आणि O मध्ये फक्त डबल बॉन्ड असतो आणि तो मध्ये असतो कुठेतरी. म्हणजे बघा लाईक धिस 1 2 3 4 कार्बनचे 4 हात भरले. सो ह्या पद्धतीनं हे स्ट्रक्चर झालं. हा आहे फंक्शनल ग्रुप आपला कीटोन. आता मी वरचं फॉर्म्युला चेंज करत नाही, ते जाऊ दे. आपण इथे स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करत जाऊया. आता इथे याचा फंक्शनल ग्रुप आहे
कीटोन, आणि कीटोनचा सफिक्स असतो ONE. मग परत 4 कार्बन ब्युटेन झालं. मी इथं शेवटचा ई काढून ब्युटॅन केलं. ज्या नंबरच्या कार्बनला तुमचा फंक्शनल ग्रुप दॅट इज कीटोन जोडला आहे तो नंबर इथं आहे 2. मी इथं मग लिहिलं ब्युटॅन 2 आणि मग ONE हे सफिक्स ब्युटॅन 2 ओन. हां, तसंच आपला अमाईन आहे NH2. अमाईनसाठीचं सफिक्स आहे अमाईनच. मग समजा इथे NH2 जोडला असता CH2 ऐवजी इथे CH2 NH2 म्हणजे असा. तर हा झाला असता ब्युटॅन अमाईन. कळतंय? हा झाला अमाईन. आता एक जो राहतो फक्त आपला हॅलोजन. हॅलोजन मात्र सगळ्यात वेगळा फंक्शनल ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये आपण सफिक्स नाही यूज करत, आपण प्रिफिक्स यूज करतो. प्रिफिक्स म्हणजे नावाच्या आधीचा शब्द. फॉर एक्झाम्पल समजा इथे क्लोरीन जोडला असता हॅलोजन. मग याचं नाव तयार करताना कसं झालं असतं माहिती आहे? फंक्शनल ग्रुप आपला हलाइड किंवा हॅलोजन म्हणू शकता तुम्ही. आणि ह्याच्यासाठी आपण सफिक्स नाही लिहिणार, ह्यासाठी आपण प्रिफिक्स लिहिणार, दॅट इज आधीचा शब्द. मग क्लोरीनसाठीचा प्रिफिक्स आहे क्लोरो. कुठलं हॅलोजन तुम्ही यूज करताय त्याप्रमाणे ह्याचा प्रिफिक्स बदलत जातो. मग असे सांगितल्याप्रमाणे फ्लोरीन असेल तर फ्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो, क्लोरीन असेल तर क्लोरो. त्या पद्धतीनं तुम्ही सफिक्स प्रिफिक्सेस चेंज करत जाल. आणि मग याचं नाव काय होईल बघा. प्रिफिक्स म्हणजे नावाच्या आधी लिहायचा आणि ह्या केसमध्ये शेवटचा ई काढायचा नाही, तो तसाच ठेवायचा. आपण ई कधी काढतो? सफिक्स जोडताना. इथं सफिक्स जोडायचं आहे का? नाही, इथं प्रिफिक्स जोडायचं आहे. सो मी इथं काय लिहिणार? क्लोरो ब्युटेन ॲज इट इज. आता समजा मध्ये जोडला असेल क्लोरीन तर मग ह्याचं नाव होईल 2 क्लोरोब्युटेन. इथं असेल तरी पण 2 क्लोरोब्युटेन. ह्या पद्धतीनं ही सगळी नावं तयार झाली. आणि जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं आहे, इथर आणि इस्टर्स यांची नावं काही तुम्हाला विचारली जात नाहीत. हे झाले IUPAC पद्धतीमध्ये फॉर्म्युलावरून नाव कसं तयार करायचं. आता पुढचा पार्ट आहे नावावरून फॉर्म्युला कसं तयार करायचा, तो पण बघूयात थोडंसं शॉर्टमध्ये. 1-2च एक्झाम्पल्स घेऊन सांगते तुम्हाला. नावावरून फॉर्म्युले तयार करताना कार्बन ॲटम्स, पॅरेंट अल्केन हे तर आपल्याला घ्यायचेच आहेत. इथं फंक्शनल ग्रुप पण बघायचं आहे. मात्र फंक्शनल ग्रुपचा इथं प्रिफिक्स सफिक्स आपल्याला विचार न करता त्या केसमध्ये आपण तो रिप्रेझेंट कसा करतो, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला काय आहे. फॉर एक्झाम्पल इथे आता NH2 हेच घेऊयात आपण इथे एक्झाम्पल. हा फॉर्म्युला आता समजा मी तुम्हाला नाव दिलं इथॅनअमाइन. तुम्हाला नाव दिलं इथॅनअमाइन आणि ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला तयार करायला विचारला. मग आता कसं तयार करायचं? इथॅन म्हटलं की नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती? मिथेन. इथेन म्हटलं की 2. मग इथं मी लिहीन कार्बन ॲटम्स 2. पॅरेंट अल्केन तर आपला इथेन झालाच, त्याचं काही नावाची आता आपल्याला गरज नाही. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे 2 झाले. याच्यासाठीचा अमाइन हा फंक्शनल ग्रुप आहे. सो मी इथं माझा फंक्शनल ग्रुप लिहिला अमाइन. आता अमाइन हा रिप्रेझेंट कसा करायचा, कसा करतो आपण? NH2. मग आता ह्याचा फॉर्म्युला 2 कार्बन ॲटम्स घेतले, एका कार्बनला NH2 जोडला आणि बाकीचे हायड्रोजन्स, म्हणजे ह्याचा फॉर्म्युला होईल CH3 CH2 NH2. शक्यतो शेवटच्या कार्बनला जोडायचा. इथं पहिल्यांदा पण तुम्ही जोडू शकताय, दॅट इज NH2 CH2 CH3 असं पण करू शकताय. पण शक्यतो जोडताना काय करायचं? शेवटच्या कार्बनला जोडायचं. आता समजा इथे असतं प्रोपॅनअमाइन किंवा प्रोपॅन नको आपण घेऊया, पेंटॅनअमाइन घेऊयात. मग पेंटॅन म्हणजे किती कार्बन? 5 कार्बन. अमाइन ॲज इट इज. मग मी इथं काय करेन? आय विल अटॅच 5 कार्बन ॲटम्स. 1 2 3 4 5. आता हे पेंटॅनअमाइनचं स्ट्रक्चर तर मग असं ह्या पद्धतीनं होईलच. CH3 CH2 1 2 3 4 5 या पद्धतीनं.
पण समजा हा अमाइन ग्रुप समजा इथं जोडला असेल, NH2 इथे जोडला असेल, किंवा ह्या तुम्हाला नावामध्येच देतात. समजा तुम्हाला पेंटॅन 2 अमाइन समजा असं विचारलं असेल, पेंटॅन 2 अमाइन. हां, आता ह्याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ कराल? 5 कार्बन झाले, अमाइन झाला, सगळं झालं. मग मी 5 कार्बन जोडून घेतले, 3, 4 आणि 5. आता नंबरिंग देताना कुणाला हा सेकंड नंबरचा कार्बन वाटेल, कुणाला हा पण वाटू शकतो, बरोबर की नाही? इकडून मोजताना हा सेकंड नंबरचा येईल, इकडून मोजताना हा सेकंड नंबरचा येईल. म्हणजेच पेंटॅन 2 अमाइनचं स्ट्रक्चर तुम्ही 2 पद्धतीनं काढू शकता, इथे एक जोडून किंवा इथे जोडून. आणि अर्थातच बाकीचे हायड्रोजन्स आहेत ते काय मी इथे ड्रॉ केले नाहीत, हे सगळे हायड्रोजन. ओके, मग याच्या ह्या नावाचे 2 वेगवेगळे फॉर्म्युले झाले. काय काय झाली बघा, CH3 NH2 CH2 CH2 CH3 हा एक होऊ शकतो, किंवा CH3 CH2 CH2 NH2 CH3. दोन्ही पण फॉर्म्युली बरोबर आहेत. का? कारण कुणाला हा सेकंड कोण कन्सिडर करू शकतं, कुणी हा. म्हणजे नावावरून फॉर्म्युला ह्या पद्धतीनं तयार करायचा, तेव्हा फंक्शनल ग्रुप आणि तो रिप्रेझेंट कसा करतात हे शोधायचं आहे आपल्याला. आणि फॉर्म्युलावरून नाव करताना सफिक्स प्रिफिक्सेस काय आहेत ते बघायचं. आलं लक्षात? हो, ह्याचे मी एक्झाम्पल्स तुम्हाला देईन वेगवेगळे प्रॅक्टिससाठी. तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती ह्याचे खूप सारे प्रॅक्टिस किंवा इव्हन तुमच्या टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमध्ये आहेत बघा, नावावरून फॉर्म्युले कसे तयार करायचे, फॉर्म्युल्यावरून नाव कसं तयार करायचं, दोन्ही प्रकारचे कॅटेगरीचे क्वेश्चन्स दिले. त्याची ह्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा, एक्झाममध्ये ह्याच्यावरती प्रश्न येतात. ओके, सो कसा वाटला बघा आजचा लेक्चर, व्यवस्थित समजलं का? इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्याशी रिलेटेड रिॲक्शन्स काय आहेत तो पार्ट बघूया.